महत्त्वाची बातमी, पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी होणार आहे। आरोपी गौरव अहुजाची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होणार आहे। वैद्यकीय चाचणीसाठी गौरवला येरवडा जेलमधून ससून रुग्णालयाकडे नेण्यात आलंय। गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भागेश ओसवालला आज कोर्टात हजर करणार आहे। तर पुण्यातील अश्लील कृत्य प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट येते। गौरव अहुजाला मेडिकलसाठी नेण्यात आलंय। या प्रकरणी अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिक अपडेट आहेत? पुण्यातल्या शास्त्रीनगर घटनेतील जो आरोपी आहे गौरव अहुजा याला कराड पोलिसांकडे हा शरण आला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। पहाटे 5:40 गौरव अहुजा याला याच येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं होतं आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच त्याला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत आणि या मेडिकल मध्ये नेमका काय रिपोर्ट येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। काल सकाळी 7:30 वाजताची ही घटना होती। शास्त्रीनगर परिसरामध्ये याच गौरव अहुजा आणि त्याचा दुसरा मित्र भागेश ओसवाल या दोघांनी ज्या पद्धतीने अश्लील हावभाव केले होते, गौरवने रस्त्यावरच लघुशंका केली होती। या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये या दोघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। काल दिवसभरात याचे पडसाद देखील पुणे शहर राज्यभरात उमटताना आपल्याला पाहायला मिळाले होते। राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्या होत्या। त्यानंतर या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। काल संध्याकाळच्या सुमारास गौरवचा जो मित्र आहे भागेश अग्रवालला मार्केट यार्ड परिसरातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्याला देखील पोलीस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आज साधारणतः दुपारच्या सुमारास या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे। या दोघांना नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या दोघांनी जे कृत्य केलेलं आहे ते एकूणच पुण्यासारख्या सांस्कृतिक शहराला काळिंबा फासणार आहे। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या राजकीय सामाजिक लोकांकडून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। या सगळ्या संदर्भात खरं तर गुन्हा दाखल करायला कुठेतरी पुणे पोलिसांकडून सुद्धा दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळाली होती। कारण 7:30 वाजताची घटना असताना साधारणतः दुपारी 3 ते 4च्या सुमारास या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 4 पथकं ही गौरवच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ही रवाना करण्यात आली होती। मात्र हा जो गौरव अहुजा होता हा कराडच्या दिशेने गेला होता आणि स्वतःहून त्याने माफीनामा खरं तर एका व्हिडिओच्या माध्यमातून एकूण पुणेकरांची माफी मागितली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची देखील माफी मागितली होती आणि त्यानंतर स्वतःहून तो कराड पोलिसांना शरण आला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांची एक टीम कराडला जाऊन त्याचा ताबा घेतलेला आहे आणि आता पहाटेच्या सुमारास गौरव हा पुण्यात त्याला आणलं गेलेला आहे आणि आता दुपारच्या सुमारास त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने ही घटना समोर आली त्याचे ज्या पद्धती प्रतिक्रिया या समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। या गौरवची जी काही पार्श्वभूमी होती त्याच्यावर यापूर्वी सुद्धा विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे। क्रिकेटवरती बेटिंग लावणं त्यासोबतच त्याच्या वडिलांची जी काही व्यवसाय आहे त्याच्या वडिलांची जी काही पार्श्वभूमी आहे त्यावर देखील अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। काल संध्याकाळच्या सुमारास या सगळ्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या महिला आघाडीने देखील आंदोलन केलं होतं। स्वारगेट परिसरात गौरवच्या वडिलांचा जो बार आहे या बारमध्ये थेट या महिला घुसून त्या ठिकाणी देखील मोठा गोंधळ घातला गेला होता। पोलिसांनी देखील या सगळ्या गोंधळामध्ये मध्यस्थी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकूण उच्चभ्रू सोसायटीत राहणारा हा गौरव अशा पद्धतीने वागणूक त्याची आहे आणि एकूण ज्या पद्धतीने त्याने जे काही कृत्य केलेलं आहे ते कुठेतरी एक पुण्याला काळिंबा फासणारं कृत्य असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे आज या दोघांना कोर्टात हजर केले जाणार आहे आणि एकूण या सगळ्या संदर्भात पुणे पोलीस देखील आता तपास करत आहे। या ज्या पद्धतीने जे कृत्य केलेलं आहे मद्यपान करून त्याने हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि जी माहिती आता समोर आलेली आहे त्या माहितीच्या आधारावरती कराडमध्ये जी काही मेडिकल त्याची करण्यात आलेली आहे त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळून आल्याची माहिती आता पुणे पोलिसांच्या सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे मद्यपान केलं होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे एकूण जी काही BMW कार घेऊन हा गौरव अहुजा आणि त्याचा मित्र जवळपास 120च्या स्पीडने गाडी चालवत होते। त्यावेळी मात्र वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचं प्रत्यक्षदर्शीने हे सांगितलेलं आहे। मात्र प्रत्यक्षदर्शीने जो व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना प्रसार माध्यमांमध्ये आली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या प्रकारानंतर
जे काही यापूर्वी जी पोर्शे कार अपघात याच परिसरामध्ये घडला होता, पुन्हा एकदा या अपघाताची पुनरावृत्ती होती की काय, अशा पद्धतीची एकूण ही घटना म्हणता येईल. त्यामुळे आज कोर्टात नेमकं सरकारी वकिलांकडून काय नक्कीच. म्हणणं मांडलं जातं आणि बरोबर आरोपीच्या आणि वकिलांकडून त्यामुळेच काय या बाजू. प्रकरणी तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहू. योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर भर रस्त्यात अश्लील कृत्य गौरव अहुजाला ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यात भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराडमध्ये शरण न येता गौरव पुढे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. साताऱ्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकानं गौरवला तत्काळ ताब्यात घेतलं. रात्री उशिरा पुण्यातील येरवाडा पोलिसांनी गौरवला कराड पोलिसांकडून ताब्यात घेतलं. सकाळी 6:27 येरवाडा पोलिसांनी गौरवला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेलं. गौरव अहुजाला आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.